विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या भाग 3 पाठ्यपुस्तकातील भाग 3 कथा साहित्य प्रकार आणि परिचय हा पाठ्यपुस्तकातील भाग 3 आपण सुरू केलेला होता, बरोबर. कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका काय आहे, कथेचे घटक कोणकोणते आहेत आणि त्याचबरोबर कथेची वैशिष्ट्य कोणती या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्यापैकी आपण कथेची वैशिष्ट्य अगदी याच्या आधीच्या परिच्छेदामध्ये त्याची चर्चा केली आहे. जसं मनोरंजन करणे, सुसंस्कार करणे, उत्कंठा वाढवणे वाचकाची, नंतर एककेंद्री असणे, कथा भूतकाळात लिहिल्या जाते, जीवनाचा वेध घेणे आणि श्रवणीयता हे काय त्याची वैशिष्ट्य. आता कथेची सादरीकरण कसं करायचं या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे आणि त्यासाठी पाठ्यपुस्तकाचं पान नंबर आहे 66. ओके, 66. पहा, कथेचे सादरीकरण ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ती कला साध्य करता येऊ शकते. जसं सूत्रसंचालन करणे एक कला आहे, पण आपण त्याची तयारी केली तर काय होईल, आपल्याला संचालक होता येईल. त्याच पद्धतीनं कथाकार किंवा कथाकथन करणे किंवा कथेचे सादरीकरण करणे ही एक काय आहे, कला आहे. आणि आपण जर योग्य प्रयत्न केले, योग्य दिशेने प्रयत्न केले तर आपल्याला ही कला साध्य करता येतं. विविध प्रकारच्या कथांचे मूक वाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची किंवा लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. कथाकथनाचे तंत्र कोणते आहे? मग एकतर आपल्याला मूकवाचन करता आलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं, त्यानंतर प्रकट वाचनही चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे. मूक वाचन म्हणजे उच्चार न करता मनातल्या मनात वाचन करणे, त्याने आपल्या वाचनाचा स्पीड वाढतो. आणि प्रकट वाचन म्हणजे मोठ्याने वाचणे, आवाज काढून वाचणे आणि योग्य आरोह अवरोहासह वाचणे. ओके. त्या व्यतिरिक्त आपण जे विविध लेखक आहेत, लेखिका आहेत, कथा लेखिका यांचे सुद्धा लेखनशैली समजून घेणे, आपले शब्दोच्चार स्पष्ट असणे आणि सादरीकरण करण्याचे कौशल्य या सगळ्या गोष्टी जर उपलब्ध झाल्या किंवा आपण अवगत केल्या तर कथाकथन सहजपणे करता येऊ शकते. अलीकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. कथाकथन हे क्षेत्र सुद्धा आपल्याला आता व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ठरते किंवा महत्त्वाचं ठरते. कथाकथन करणे, कथेचे अभिवाचन करणे अशा विविध प्रकाराने रंगमंचावरून ते सादर केले जाते. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे. आकाशवाणीवरून सुद्धा कथाकथन हा प्रकार किंवा कथाकथन केलं जातं आणि अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्याचं हे एक चांगलं साधन आहे. कोणतं? दूरदर्शन आणि आकाशवाणी. आणि त्यामुळे मग या कथाकथनाच्या कौशल्याकडे एक व्यावसायिक संधी म्हणून सुद्धा पाहिल्या जातं. या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा एक पैलू किंवा हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो, लक्षणीय ठरतो. तर अभिवाचन काय म्हटलंय? अभिवाचन पहा, अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. अभिवाचनामुळे कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजांचा एकसुरीपणा टळतो. म्हणजे कथेमध्ये काय असतात? पात्र असतात आणि प्रत्येक पात्र त्यामध्ये मग पुरुष पात्र, स्त्री पात्र, लहान मोठे असे जे विविध पात्र आहेत त्या पात्रांचा म्हणजे विविध आवाजांमध्ये योग्य पद्धतीनं जर अभिवाचन केल्या गेलं, एकाच वेळी अनेकांकडून केल्या गेलं तर आपल्या आवाजाचा एकसुरीपणा तिथे टळतो. म्हणजे आपलाच आवाज त्याच पद्धतीनं बोलणं हे त्या ठिकाणी टाळलं जाऊ शकतं. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. विविधता कारण काय, अनेकांकडून जर कथा सांगितल्या जात असेल तर अशा वेळेला एकसुरीपणा टळतो आणि जो संवाद घडतो त्यामधला जो चढ उतार आहे, वाक्यांमधला अर्थाच्या नुसार जो चढ उतार केला जातो किंवा शब्दफेक जी केली जाते यातूनही कथाकथनाच्या माध्यमातून श्रोत्यांना आनंद मिळत असतो. म्हणून मग तो टाळण्यासाठी, एकसुरीपणा टाळण्यासाठी एकाच वेळी अनेकांकडून सुद्धा कथाकथन केले जाते. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची किंवा प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते. ओके. म्हणजे कथाकथनासोबत त्याच्या वातावरणानुसार, प्रसंगानुसार पार्श्वसंगीत दिल्या गेले, त्या पद्धतीची प्रकाश योजना केल्या गेली. आपण मागल्या वर्षी हे अभ्यासलेलं आहे नाटक याच्यामध्ये, है ना, 11व्या वर्गामध्ये नाटक
साहित्य प्रकार अभ्यासलेला आहे, त्यामध्ये नेपथ्य वगैरे दिलेलं आहे. तर त्या सगळ्याची उपाययोजना जर केल्या गेली तर त्याचा परिणाम श्रोत्यांवर चांगल्या पद्धतीनं होतो आणि ती कथा दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहते. नंतर आहे कथाकथन. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही थोडी जोड द्यावी लागते. वाचिक अभिनय, मुख अभिनय नाही, म्हणजे हावभाव करून केलेला अभिनय नाही, तर वाचण्याच्या माध्यमातून जो काही अभिनय असेल तो त्याला करावा लागतं. जसं लहान मुलांचा आवाज आहे तर लहान मुलांसारखा आवाज, मोठ्यांचा आहे तर मोठ्या, अशा पद्धतीनं तात्पर्य त्याला ते वाचिक अभिनयाची जोड द्यावी लागते. त्यामुळे कथाकथन उठवदार होते. कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते. म्हणजे शब्द त्या पद्धतीने किंवा तो उच्चार त्या पद्धतीने करून त्या पात्रांना, एकच व्यक्ती जरी कथाकथन करत असला तरी शब्दांच्या माध्यमातून त्या पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो, हे तितकंच महत्त्वाचं. म्हणजे सूत्रसंचलनामध्ये आपण ओव्हरऑल एक माहिती म्हणून आपल्या मुद्दे ठेवू शकतो, पण कथाकथनामध्ये असा कोणताच लिखित मजकूर हा कथा सादर करणाऱ्या व्यक्तीच्या हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत, लेखकांच्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या ती कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते. कोणाला? कथाकाराला, कथा सांगणाऱ्याला, कथा सादर करणाऱ्याला. आपण श्रोत्यांशी संवाद साधतो आहे, त्यांचा प्रतिसाद घेतो आहे, या पद्धतीनं लेखकाने जी मूळ कथा लिहिलेली आहे तिच्या संहितेला धक्का न लावता ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा कथाकथन करताना करतो, सादर करताना करतो. कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते. कथा सांगायची तर कोणती, कथाकथन करायची तर कोणती करायची आहे, तर त्याची निवड करणे ही तितकंच महत्त्वाचं आहे. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधान कालावधी म्हणजे किती वेळामध्ये आपण ती कथा सांगितली जावी याचा वेळ सुद्धा निश्चित करणं गरजेचं असते. त्याचप्रमाणे त्या वेळेमध्ये जो कोणता श्रोतृवर्ग आपल्या समोर बसलेला आहे त्याचं अवधान, त्याचं लक्ष किती काळपर्यंत आपण टिकवून ठेवू शकतो हे सुद्धा तितकंच याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं असते. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते. म्हणजे शब्दफेक त्या पद्धतीनं, प्रभावी उच्चारण, शिवाजी महाराजांची कथा सांगतोय आणि उच्चारण त्या पद्धतीचं असणे, किंवा एखाद्या होतकरू विद्यार्थ्यांची किंवा एखाद्या व्यक्तीची, गरीब व्यक्तीची कथा सांगतोय तर उच्चारण त्या पद्धतीनं. तात्पर्य काय की पात्रानुसार प्रभावी उच्चारण करता येणे, उच्चारणामध्ये स्पष्टता असणे आणि शब्दांचे गर्भितार्थ जे अपेक्षित अर्थ आहे तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हे एक कौशल्य आहे आणि ते आव्हानही आहे. आणि हे आवाहन कथा सादर करताना कथन करणाऱ्या व्यक्तीला पेलावं लागतं. ओके. कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकासमोर येते आहे. म्हणजे पहा, आज वाङ्मयापुरतं मर्यादित न राहता एक समाज माध्यमातून किंवा संपर्काच्या माध्यमातून समाजापर्यंत कथेचं सादरीकरण केले जात आहे. विविध पद्धतीनं ते आपल्या लोकांसमोर येत आहे. अशा पद्धतीनं कथाकथन हे सुद्धा एक व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारं क्षेत्र आपल्यासाठी ठरू शकते. फक्त त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रयत्न करावे लागतील, योग्य प्रयत्न करावा लागेल आणि ते कौशल्य, कथाकथनाचं कौशल्य, ती कला आत्मसात करावी लागेल. त्यासाठी वाचनही तितकंच महत्त्वाचं आहे. समारोपमध्ये काय सांगितलंय पहा, मौखिक परंपरेपासून सुरू झालेला कथाचा प्रवाह आजही सक्षमपणे खळखळता राहिला आहे. अगदी मौखिक परंपरा म्हणजे भाषा जेव्हा लिखित स्वरूपात नव्हती त्यावेळेला मौखिक स्वरूपामध्ये कथाकथन केलं जात होतं आणि तेच कथाकथन आज लिखित स्वरूपातही आहे आणि मौखिक स्वरूपातही ती परंपरा कायम सुरू आहे. आजही मनोरंजन आणि नित्य नूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे. आजही आपलं तितकंच मनोरंजन कथा करते. आपण याच्या आधी चर्चा केलेली आहे की अगदी आबालवृद्धांपर्यंत, म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांपर्यंत कथा सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे मनोरंजन करणे हे जे कथेचं वैशिष्ट्य आहे, मुख्य वैशिष्ट्य आहे, तेही आपल्याला ती क्षमता सुद्धा कथा टिकून आहे. कालानुरूप कथेचे विषय, आशय, अभिव्यक्ती बदलत गेली, परंतु ती समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्याने लोकप्रिय राहिली.
काळानुसार कथेचे विषय बदलले, त्याचा आशय बदलला, त्यातील अर्थ बदलला, त्याची अभिव्यक्ती करण्याची पद्धती बदलली, परंतु समाज आणि संस्कृती यांच्याशी ती बांधील राहिल्यामुळे ती आजही तितकीच, म्हणजे कथाकथनाच्या माध्यमातून समाज आणि समाजातील संस्कृती या दोन्ही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम कथेतून होत गेलेलं आहे आणि म्हणूनच लोकप्रिय ती राहिली आहे. वाचकांना कथा वाचनाचा आनंद साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकापासून ते सामाजिक संपर्क माध्यमे या सर्व माध्यमातून मिळतो. म्हणजे पहा, हे क्षेत्र जर आपण निवडलं, व्यवसायाची संधी म्हणून जर इकडे पाहिलं, या क्षेत्राकडे आपण पाहिलं, तर आपल्याला हे क्षेत्राचा विस्तार लक्षात येतो. साप्ताहिक आहे, ज्यामध्ये आपण आपली कथा लिहू शकतो, पाठवू शकतो. मासिक आहे, दिवाळी अंक आहेत, सामाजिक संपर्क साधने आहेत, जसं टीव्ही आहे, टीव्हीवरचे विविध चॅनल्स आहेत, माध्यमं आहेत. या सगळ्या माध्यमातून आपण कथाकथनाचा जो आनंद आहे तो वाचकांपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्याला व्यावसायिक संधी सुद्धा मिळू शकते. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे, या वैशिष्ट्यांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. भाषा सौंदर्य आहे, अर्थही त्यात आहे, कुठला ना कुठला बोध आपल्याला तो देतो है ना, कथेमधून कुठला ना कुठला बोध आपल्याला होत असतो. त्यानंतर अभिव्यक्ती करण्याचं वैशिष्ट्य आहे आणि मनोरंजनही होतो. या सगळ्या गुणविशेषांमुळे आज कथा अगदी च्या काळामध्ये जितकी लोकप्रिय होती, तितकीच ती आजही लोकप्रिय आहे. इथे आपला भाग 3चा हा कथा साहित्य प्रकार परिचय फक्त संपलेला आहे. पान नंबर 67 वर तुम्हाला कथाकारांची नावं आणि त्यांचे कथासंग्रह दिलेले आहेत. तुमच्या जेवढ्या शक्य असेल त्यांची ती कथा तुम्ही वाचा, ती पुस्तकं तुम्ही वाचा ज्यांची नावं दिलेली आहेत, ज्या लेखकांची. जसं वपू काळेंचं मी मागल्या वर्षी 11व्या वर्गात असताना तुम्हाला सांगितलेलं आहे. वपू काळे आहे, नंतर श्रीज जोशी आहे, मामांचा वाडा वगैरे त्यांचं जे कथा आहे. सुंदर अशा कथा यामध्ये वाचायला आपल्याला मिळतात. वि. स. खांडेकरांच्या कथा आहेत, नासी फडकेंच्या आहेत, व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा आहेत, प्रतिमा इंगोलेच्या कथा आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकात प्रतिमा इंगोलेची कथा आलेली आहे.